हाय. आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. मी आज आईकडे आले आहे आणि आज आई उंधियो करणार आहे. तर हा उंधियो मला अजिबात येत नाही, मी कधीच केला नाही आहे. पण आज मी तिच्याकडून शिकणार आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते की ती करताना बघून तुम्हालाही थोडंफार कळेल, मलाही कळेल. आणि कसं होतं की बऱ्याच वेळा लिहून घेतलं, कितीही सांगितलं तरी प्रत्यक्ष करण्यात एक फरक असतो. तो हा आजचा आहे आणि म्हणून मी आज आवर्जून इथे आली आहे की ती आज जो उंधियो करणार आहे तो कसा करते, काय काय घेते, किती भाज्या घेते, किती प्रमाणात घेते, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा अट्टाहासाने हा व्हिडिओ आहे. ती दरवर्षी 2-3 वेळेला उंधियो करते आणि तो फारच अप्रतिम असतो आणि त्याच्यामागे खूप मेहनत आहे. म्हणजे लिटरली 2 दिवस ती तयारी चाललेली असते आणि आई बाबा दोघंच असतात तिथे डोंबिवलीला, त्यामुळे ती एकटीच करते हे सगळं. आणि तो इतका छान होतो की आम्ही अक्षरशः त्या 9 लिटर कुकरमध्ये केलेला उंधियो मग डबे भरभरून सगळीकडे वाटत असतो, शूटिंगला घेऊन जात असतो. तर तो खूप चांगला आणि तो परफेक्ट होतो, त्यामुळे मला तो रेकॉर्ड करायचाच होता आणि माझ्याजवळ संग्रही ठेवायचा होता, म्हणून आजचा हा व्हिडिओ करते. बरं, हे माझं सगळं डोंबिवलीचं घर आहे. खूप छोटूसं घर आहे. आई बाबा दोघंच असतात इथे आणि या घरात खूप वर्ष राहिली आहे मी आणि आमच्या बाबांना पण कामाला लावलं आहे आज आणि ते आवडीने करत असतात कामं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबांना आता करत नाहीत पण त्यांना सगळाच स्वयंपाक येतो. पोळ्या सोडून सगळं म्हणजे पक्वान्नसुद्धा ते फारच निगुतीने आणि फारच उत्तम अशी करतात. बाबा, हाय करा. काय करा. काय करा. हाय. आणि आईची पण भाजी निवडणं सुरूच आहे. खूप भाज्या आहेत, त्या मी तुम्हाला सविस्तर दाखवतेच आता. कशा कशा भाज्या आहेत. तर असा सगळा पसारा असणार आहे. आज अख्खा दिवस उंधियोमय असणार आहे, कारण तो शिजायलाच मंद आचेवर 4-5 तास लागतात असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ही तयारी तर होत आली. अजून मला नारळ खवणायचा आहे. तर अशा बेसिक छोट्या छोट्या गोष्टी मी करणार आहे तिला मदत म्हणून. तर बघत राहूया कसा कसा करायचा आहे आणि काय काय होते आज दिवसभरात. ही कुठली पापडी आहे सुरती पापडी. आणि किती प्रमाणात घेतली असतो सगळं? पाव किलो, सगळं पाव किलो, सगळ्या भाज्या पाव किलो. सगळ्या भाज्या? सगळ्या भाज्या पाव किलो. अच्छा. आणि निवडताना काही वेगळं निवडायचं? निवडताना ह्याचा कोळी असेल तर दोरा निघत नाही, नाहीतर निघतो केव्हा केव्हा असा. आणि हा असा ओपन करून बघायचा कुठे काय आत आहे का, पण काहीच नसतं. ही चांगली असते पापडी. अळी क्वचितच असते, नाहीच. पण ते असे 2 भाग करून घ्यायचे त्याचे असे. आणि आधी धुवून घेतली असते? हो, धुवून वाळवून घेतले, पाणी ठेवलं नाही अजिबात. तर साधारण 3 नारळ आहेत. 3 नारळ खवणायचे आहेत आणि जर ते कमी पडले तर 1 नारळ आणलेला आहेच. खरं तर असं विळीवर बसून नारळ खवणं होतच नाही हल्ली. म्हणजे ते नारळ खवण्याचं मशीन येतं जे ओट्यावरच ठेवायचं असतं आणि त्यांनीच नारळ खवणला जातो. पण हे खूप सोपं पडतं खरं तर आणि खूप कम्फर्टेबल वाटतं मला. नारळ खवणायला मला आईने आय थिंक 4थी-5वीत शिकवला होता आणि मलाच कामाची खूप हौस होती तेव्हा पण. तर तिने मला सांगितलं होतं की असं पूर्ण वरपासून खालपर्यंत नारळ खवणला गेला पाहिजे. तो असा मधूनच कुठून तरी सुरुवात नाही करायची आणि शिस्तीत, म्हणजे एकही पांढरा कण न सोडता असा तो खवणायचा. पण करवंटीचं ब्राऊन पण त्या खोबऱ्यात आलं नाही पाहिजे, तर खोबरंसुद्धा पांढरंच असलं पाहिजे. तर मी प्रयत्न करते माझ्या परीने. झालं, आता एकच नारळ राहिलाय. आई जरा येऊन बघशील हा एवढा पुरणार आहे का?
तर खोबरं खवणून झालंय. मी चिटिंग केलंय, म्हणजे जे ब्राऊन आहे ते बाजूला काढून ठेवलंय आणि जे व्हाईट आहे ते ठेवलंय तसंच. ही लसूण आहे, लसणीची पात, ती छान व्यवस्थित धुवून सुकवून ठेवली आहे तिने. 3 जुड्या आहेत. ही कोथिंबीर आहे धुवून ठेवलेली, ती आता चिरायची आहे. कोथिंबीर चिरण्यामागे तिचं म्हणणं होतं की तुला बारीक चिरायला जमेल का, नाही तर मग मी चिरते. म्हटलं की जमेल की, न जमायला काय. तर सांगायचा मुद्दा असा की तिला असं सगळं साग्रसंगीत आणि प्रॉपर लागतं, म्हणजे आपण जसं चलता है अशा कॅटेगरीतलं तिला चालत नाही. त्यामुळे तिचं असतं की तुम्ही लुडबुड करू नका, माझं मी करते. पण आज मी लुडबुड करणारच आहे. तर ही आता बारीक चिरून घेते कोथिंबीर. झालं का? झालं की नाही? जड जातात सोलायला या. ही पावटे, त्याच्यात ती पावट्याची पिशवी काढ. हे आता काय? पावटे पावटे. पावट्याच्या शेंगा. हे आपण धुवून घेतलं. शेंगा धुवले, दाणे धुतलेले धुवायचे. या शेंगांची टरफलं नाही घ्यायची. नाही घ्यायची. पण ह्या आणि ह्या वेगवेगळ्या आहेत ना दोन्ही? हो हो. या ही पापडी आहे, दाण्यांची पापडी आहे, दाणेवाली. ह्या तुरीच्या. हे बघ. या किती घेतल्या? त्या पण पाव. सगळं पाव किलो. सगळं पाव किलो. सगळं. आलं पाव किलो, मिरच्या पाव किलो, कोथिंबिरीच्या मोठ्या 3 जुड्या, 4 नारळ. थांबती चिमणी आले. जवळ गेलीस की जाते. हे असं आमच्याकडे चिमण्यांसाठीचं शाही ताट आहे. म्हणजे हे पाणी आणि ह्याच्यातलं खाणं संपत असतं, तसं ते ॲड होत असतं. त्यांना व्हरायटीज असतात, पोहे असतात. आली आली आली. मी लांब गेले तर येईल. खूपच येतात. हे पण आहे का आहे. आली की दाखवते आता. काय म्हणत होतीस? काहीतरी म्हणत होतीस ना शेंगांचं. तू बोलायला लागलीस की ती येते गेली. हां काय? या पापडीच्या शेंगा आहेत ना, दुसऱ्या नंबरच्या दाण्याच्या, त्या सोलायला जड जातात जरा. हां. त्याच्यात सुद्धा कोवळ्या असतील तर तशाच घ्यायच्या त्या. या आलेली आहे 2-2 चिमण्या. एक चिमणा एक चिमणी आहे. 2-2 घेऊन म्हणजे ह्या सोलायला काही वेळेला जड जातात आणि असं ओपन करून त्यातले दाणे काढून घ्यायचे, दाणे. आणि ती जर कोवळी असेल शेंग तर ती तशीच घ्यायची. अच्छा, म्हणजे एकदम बारीक असेल तर ती तशीच कोवळी घ्यायची तर तशीच घ्यायची. बरोबर शिजतात त्या. दिसते का तुम्हाला ती चिमणी? अशा खूप चिमण्या येत असतात घरात. 20-25 चिमण्या आहेत. त्यांची नावं ठेवता. काय कळत नाही नावं काय. 4 नारळ फोडल्यानंतरचं नारळ पाणी. बाबा पिऊन टाका. आणि हे उरलेलं नारळ पाणी लिंब चिरून घ्यायचे आहेत. रसाचा कशासाठी? रस.
कुठला रस काय करणार त्याचा? लिंबाचा रस काढायचा आहे त्याच्यात घालायला. आणि त्या कंदाला पण काहीतरी लावायचं ना? ते कंद धुवायला घ्यायचा, लिंबाचा रस. कोथिंबीर चिरून माझे हात असे घाण झालेत. म्हणूनच तुला मी म्हटलं होतं तुला जमणार नाही, मी करते. हे जाईल ना पण? नाही जायचं एवढं. इकडे नाही झालेत. हा कुठला कंद आहे? तांबडा कंद. त्याची सालर काय नंतर काढायची? आता कापून घेते आधी. वेळीने चिर. असं झालं की असे एवढे हे लिंबाच्या पाण्यात टाकायचं. पाणी घेतले आणि त्याच्यात लिंबाचा रस टाकलाय, कारण ते तार येते त्याला. पर्यंत कापून घ्यायचं. ते टाकून काय द्यायचं. लसणीच्या पाती आहेत हा, ना? लसणीच्या त्याचा काय पाती. उपयोग नाही ना नाही. नंतर? नाही, कोणी करतात चटणी पण आपल्याकडे काही खात नाही कोणी. आणि आता ह्या कोथिंबिरीसारख्या चिरायच्या. खरंच साध्या पाण्यात धुवायचं का ते? 2-3 वेळा लिंबाच्या पाण्यातच धुवावं लागेल, नंतर तो तार येईल त्याला. उंदियोला त्याला तार असते भेंड्याच्या सारखे. आहे ना चिकट? धुवून घ्या त्याला. या कंदाचा बुळबुळीतपणा जातोय मला वाटतं ना? हा, त्याचा बुळबुळ बुळबुळीतपणा जातो त्याचा. आता पाण्यात परत बुडवून ठेवायचं झालं. लिंबाच्या रसामुळे त्याचा बुळबुळीतपणा जातो आणि मग ते स्वच्छ झालं असं समजायचं. धुवून परत याच्यात ठेव. रताळी धुवायची स्वच्छ, लालपणा दिसेपर्यंत, आणि त्याचे असे काप करून घ्यायचे. पुढे केल्या तरी चालतात, पण त्या बारीक होतात मग एकदम. त्याच्यात पाण्यात टाकायचे. साला सकटच कापायचे. ही मद्रासी केळी आहे.
राजाळी म्हणतात ती. ती लाल होतात ती नाही ना? ती नाही. ती पण सालासकट. सालासकट. पुढे पिकलेली नसतात ती, अर्धी अर्धी कच्ची. कच्ची असतात. राजाळी केळी. आता बटाट्याला मी काप म्हणजे भोकं काढून घ्यायचे. मी पाडते. हे झालं तर असं करायचं थोडं. ते कापा भोकं बरोबर आतपर्यंत गेली नाही तर परत सगळा मसाला जाणार नाही. जरा हे सगळे दाणे एकत्र केलेत आता. आता ते धुवून घ्यायचे. प्लीज माझा हात इग्नोर करा, खूप घाण झालाय. स्वच्छ धुवून घ्यायचे ते चाळणीवर ठेवून आणि ते तळत ठेवायचे. वांगी चिरायचे. भरल्या वांग्यासारखे काप द्यायचे त्याला. दाखव इथं. आता आलं चिरून घ्यायचंय. हे नुसतंच चिरायचं. हा नुसतं चिरायचंय, मिक्सर मधनं काढायचंय ते. मिरच्यांचे पण असे तुकडे करायचे की ते मिरच्यांचे पण असे मोठे मोठे तुकडे करायचे, कारण त्या पण मिक्सरलाच लावायचे. मिरचीचे मोठे तुकडे करून झाले. आता काय असतात केळं. केळं सोलायचं आणि दोन वेगवेगळी केळी किती. हे हिरवं केळं हे पण घ्यायचं आणि हे पण घ्यायचं आणि ते पण घ्यायचं. दोन्ही पाव पाव किलो. सगळे पाव पाव किलो. ती मी 3 घेतली. वजनाला थोडं जास्त असेल केळं म्हणून ही 4 आहेत बारकी आहेत म्हणून, आणि ती 3 आहेत. राजाळी जी आहेत ती 3 आहेत आणि साधी केळी 3च आहेत. 3च आहेत ना ती. 3-3च आहेत. ठीक आहे. हे पण पाण्यात पाण्यात टाकायचं. रापेट काळं होईल. हात काळे होतील ना. केळी सुद्धा चिरून आपण पाण्यात टाकणार आहोत, म्हणजे ती काळी पडणार नाही. सालासकट सोलायची. सोलायची. चिरून घे तसं नाही निघणार. सोलायचं बटाट्यासारखं सोलायचं. थोडंसं राहिलं तरी ते शिजतं. तर अशी ही बेसिक तयारी झाली आहे. बेसिक नाही, मधली तयारी झाली. आता हे मिक्स करायचं आहे. तर ही मिरची वाटलेली, आलं वाटलेलं आहे. हे 5 दाणे आपण जे घेतलेत ते एकत्र केलेले आहेत. राजाळं, रताळं, कंद, पांढरा कंद, साधं केळं, लाल कंद, बटाटे, वांगी, वांग, पापडी, लसणीची पात, खोबरं, पापडी. ह्या 2 आहेत ना वेगवेगळ्या. 2 वेगवेगळ्या पापड्या आहेत. तर असं हे आहे. आणि मेथीचे मुठे घालायचे. तर अशी ही तयारी आहे. 10, 11, 12 आणि 5, 17, 18, 19 मुठे 20. कोथिंबीर 21. किती झाले? 21. 21 पदार्थ आहेत. भाज्या 21 झाल्या. भाज्या 21. सगळ्यात आधी कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर ही सगळ्यात खाली आली. सुडावर बसायला हवं होतं.
पातेलं भरणार. तसंच भरतं पराठीचं, तसंच होतं, बाहेर यायचं निदान त्याच्यात बाहेर पण नाही द्यायचं. आणि खोबरं घाल सगळं. हे कोथिंबिरीवर खोबरं. आता त्याच्यात ती लढी झाली लसणीची पात. तर कोथिंबीर, ओलं खोबरं आणि त्याच्यावर आता लसणीची पात. हिरवी मिरची वाटून घेतलेली. वाटलेलं आलं. कच्च्या जिऱ्याची पावडर करून घेतली आहे 1.5 टेबलस्पून. धना पावडर घेतली आपण 2 टेबलस्पून. धने कच्चे. मीठ जनरली चवीनुसारच घालतो आपण, पण तिच्या म्हणण्यानुसार हे 3 पळ्या किंवा 2.5 पळ्या मीठ लागतं, तर आधी 2.5 पळ्या मीठ. 2.5 पळ्या मीठ. एक भांड साखर. 1 भांड लिंबाचा रस घेतलाय. खरं तर तिचं म्हणणं आहे की एवढं लागत नाही, तर तो आधी थोडा घालूया आपण आणि लागला तर नंतर चवीनुसार ऍड करू. थोडा अर्ध्यापेक्षा कमी ठेव, बाकी म्हणजे पाऊण भांड तरी लागतोच लागतो. आता ते हाताने अंगठ्या काढून ठेव पाहिजे तर. आता हे आपल्याला एकत्र करायचं, म्हणजे व्यवस्थित मळल्यासारखं एकत्र करायचं. मिरच्या असल्यामुळे आराम होण्याचे दाट चान्सेस आहेत. आता वांग्यात भरण्यासाठी आपण बाजूला काढू. वांग्यासाठी ते बाजूला काढले, त्याच्यात आपण गोडा मसाला, म्हणजेच काळा मसाला. काळा मसाला, गोडा मसाला हा अंदाजाने घालते मी. तो जस्ट अंदाजाने. आणि ती वांगी भरून घे. आधी थोडं खाऊन बघते आंबट हवंय का. आंबट नकोय म्हणजे अजून ते बाकीचं जाईल ना, त्याच्यात जाईल ते आंबट. ते घाल सगळं आवडते. त्यामुळे 1 भांड लिंबाचा रस आपण घातलाय. वांग्यामध्ये हे घालून घ्यायचं सारण. लागेल तू तेवढं घालून म्हणजे तर बरोबर 3 चमचे होते. घाल कर. आता काय तेल त्याच भांडभर. त्याच भांडभर नाही, कमी आहे. एक वाटी भरून ओवा.
फोडणीसाठी. ही छोटी आहे ना भांडी? छोटी आहे. एवढा होतो तो. साधारण त्या मिठाचीच पळी आहे ना, हा दीड चमचा होतो भरून. त्याचं वाफवायचं आणि यातले दाणे सगळे तेलातले काढून त्याच्यात घालायचे. म्हणजे वाफवल्यानंतर? हां, थोडंसं वाफवायचं, त्याचा उघडटपणा जायला पाहिजे म्हणून. वर आला नाही ना? आला. बघू. आता ओव्याचा वास यायला लागला. येतोय तुला? येतोय. दाणे वाफवून झाले. आपल्याला उंदियोचे लेयर्स द्यायचे. म्हणजे हे जे मिक्स केलंय कोथिंबीर, खोबरं, ते आणि या भाज्या, असे लेयर्स द्यायचे आहेत. आणि मोठी दे. मेथीचे मुठे. हे मेथीचे मुठे पण घेतलेत आपण. हे किती घेतले? अर्धा किलो. अर्धा किलो. ते पाव किलो पुरत नाही, ते जास्त खातात लोक. ते जास्त आवडीने खाल्ले जातात, त्यामुळे जास्त घेतले. नाहीतर पाव किलो, खरं तर पाव किलो सगळ्याचा हिशोब पाव किलोच आहे, पण ते जास्ती खातात, आवडतात लोकांना, म्हणून मग ते जास्ती घेतले. आता ह्याच्यात टाकायचं. तर या सारणामध्ये म्हणजे कोथिंबीर, ओलं खोबरे सारण, याच्यात आपण वाफवले जे दाणे, जे 5 प्रकारचे दाणे होते ते सगळे टाकायचे, ते मिक्स करायचे आणि मग आपण लेयर्स देणार आहोत. तेल गळू द्या. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मग लेयर्स देणार. खरं याच्यातच लावतात, पण दाणे दळून जातात खाली, म्हणून ते मिक्स करून घ्यायचे याच्यात. म्हणजे सगळीकडे याच्यात डायरेक्ट दाण्याचं सगळं टाकायचं असतं, पण तसं टाकलं तर दाणे खाली राहतात, जळतात लवकर, म्हणून या खोबऱ्यात घातले की ते सगळीकडे दाणे लागतात. आता तुला हाताने काढवावं लागेल, गार झाल्याचं. बांगड्या काढून ठेवायच्या, हात जायचंय हात. पुरे 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 मध्ये घे थोडा. त्याच्यातले बटाटे लाव फक्त सगळे. आता कंद घातले थोडं. प्रत्येक लेअरला प्रत्येक वांगी घालायची. अंपायर आहे. बरोबर होत आहे की नाही होते, बरोबर होत आहे की नाही. सगळे नको घालू. मुठ्याच होतील. नाही, मोठ्याने होते बरोबर.
प्रमाणात येते. पाणी खाली नाही. राहील घाबरलेच होते. ते प्रमाणच आहे पुढचं, पण काही सांगता येत नाही. खोबरं कमी जास्त, कोथिंबीर कमी जास्त. होत आता सगळं. झाकण लावायचं आहे परातीचं. नाही, परातीचं ठेवायचं आणि वर पाणी घालायचं. पिळून घ्यायच्या त्याच्यात. चांगला होऊ दे रे बाबा. ऐशा रीतीने करेक्ट मापात बसलेला उंदियो आता शिजण्यासाठी तयार आहे. गॅस लावू. बस अगं येईल तो खायला. होईल शिजेल ना ते सगळं. तो बघतोय ना खाऊन. पाणी घातलंय वरती वाफेसाठी. आज त्या पाण्याचा थेंब नाही. आत अजिबात पाणी नाहीये, लिंबाचा रस आहे फक्त. तर बघूया कसं होतं. तू काय आता तव्यावर ठेवलाय? हा, तव्यावर ठेवलाय. लहान गॅसवर. लहान गॅस म्हणजे शेगडी जी लहान आहे त्याच्यावर. लहान गॅसवर फुल करून. हा. आणि आता इथे किती वेळ ठेवणार आहे? आता तो कळेल वरचं शिजलाय कसं काय त्याच्यावर ठेवून. अंदाजाने. 1-2 तास लागतील अजून तरी. पण झाकण ठेवायचं ना? हो, झाकण ठेवायचं. त्याच्याशिवाय कसं जज जज घालते उचलायला कठीण जातं ते. नाही व्हायचं. बंद. थोडं व्हायला खाली करपतो. शिजला होता ना दाणा. थोडं व्हायला. आता येते त्याला. वाफ येतोय ना. सुगंध येत आहे. नाही अजून थोडा बघ झालंय का? झालाय. रंग पण बदललाय त्याचा. झाला. किती तास झाले? 1:50. आता किती वाजले? 3 तास. 1:50 ते 4:50. 3 तासच झालाय म्हणजे. पण तुला कुठून मिळालं प्रमाण हे? हे तुझी मामी, माझी आतेभावाची बायको, तुझ्या लग्नात तिनं केळवणाला केला होता. शोभा मामीने. शोभा मामीने. तिनं ते प्रमाण मला सांगितलं आणि मी केला होता. मस्त. तिला बोलव आता खायला.
टन. उंधियो झालाय आणि तो खूप झालाय आणि छान सुद्धा झालाय चवीला. तर आम्ही असा करतो, आईचा हा केलेला उंधियो आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो. पण तुम्ही यामध्ये काही वेगळं घालत असाल चवीसाठी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी तसा सुद्धा करून बघेन. आणखीन काही वेगळ्या रेसिपीज असतील तर त्यासुद्धा शेअर करा. तर भेटत राहूया, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.